आधीच्या चॅप्टरमध्ये आपण कम्युनिकेशन म्हणजे काय, मीन्स ऑफ कम्युनिकेशन, त्याच्यानंतर बेसिक कम्युनिकेशनचे एलिमेंट्स आपण पाहिले. कोणते कोणते होते? कम्युनिकेशन सिस्टीममध्ये आपण पाहिले की ट्रान्समीटर आणि लास्ट असतो रिसिव्हर. ट्रान्समीटरच्या आधी जो असतो तो इन्फॉर्मेशन सिग्नल किंवा त्याला इंटेलिजन्स सिग्नल असंही म्हटलं जातं, आणि आउटपुटला असेल तर ह्युमन सिग्नल. मध्ये जे काय असेल त्याला आपण काय म्हणतो, कम्युनिकेशन चॅनल किंवा माध्यम. तीनच गोष्टी कोणत्याही कम्युनिकेशनसाठी इम्पॉर्टंट आहेत आपण पाहिलं. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एनी कम्युनिकेशन. बेसिक 3 एलिमेंट्स. फर्स्ट इज ट्रान्समीटर, सेकंड इज कम्युनिकेशन चॅनल, अँड लास्ट इज रिसिव्हर. पाठवणारा, स्वीकारणारा आणि त्या दोन्हीच्या मध्ये जे काही माध्यम असेल त्याला आपण कम्युनिकेशन चॅनल असं म्हणू शकतो. हे कालच आपण आधीच्या लेक्चरमध्ये आपण काय केले, क्वेश्चन आपण पाहिलं की ट्रान्समीटरचं काय काम असेल. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत, त्याच्यामध्ये जो काही इन्फॉर्मेशन आपला सिग्नल असेल, जो डाटाच्या स्वरूपात असेल, कोड असतील, पिक्चर असेल, व्हिडिओ असेल, ऑडिओ असेल, जे काही असेल तर त्याचा फॉर्मॅट अशा फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून द्यायचं की जे मीडियम आहे, जे माध्यम आपण वापरणार आहे त्या माध्यमाच्या द्वारे आपल्याला पाठवता यायला हवं. ठीक आहे. तर मग तो इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये करून देईल किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हमध्ये पण कन्वर्जन इथं केलं जातं. ट्रान्समीटरचं काम तेवढंच आहे की आपल्या बेसिक इन्फॉर्मेशनचं कन्वर्जन तुम्हाला माध्यमाला जे सूट होईल किंवा चॅनलला जे सूट होईल त्या पद्धतीनं करून देईल. त्याच्यानंतर माध्यम काय करतं की वाहून नेण्याचं काम करेल. ज्या ठिकाणी आपल्याला पाठवायचं आहे सिग्नल त्या ठिकाणी पाठवण्याचं काम कोण करेल, माध्यम. मग तिथे वायर असू शकते, रेडिओ वेव्हज असू शकतात किंवा फायबर ऑप्टिक केबल पण असू शकतात. ठीक आहे. अंतर जेव्हा कमी असतं तेव्हा आपण वायरचा उपयोग करतो. डिस्टन्स लॉंग असेल तर आपण रेडिओ वेव्हचा उपयोग करतो किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा उपयोग करतो. आणि टेलिफोन लाईन्समध्ये फायबर ऑप्टिक केबलचा उपयोग आपण करतो. त्याच्यानंतर लास्टला जो रिसिव्हर आहे तर रिसिव्हर काय करेल, स्वीकारेल आणि परत ट्रान्समीटरच्या उलटं काम करेल की जे काही सिग्नल आला असेल वेव्हजमध्ये, इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये, त्याचं रूपांतर परत तो काय करतो आहे ह्युमन लँग्वेजमध्ये करून देईल, जेणेकरून आपल्याला रिसिव्ह होईल मेसेज. ठीक आहे. हा क्वेश्चन आपण आत्ताच पाहिलेला आहे याच्या आधी. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला पाहिजे ते टाईप्स ऑफ कम्युनिकेशन. तर काल थोडेसे 2 टाईप आपण पाहिले होते. काल नाही, याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण 2 टाईप पाहिले होते. अकॉर्डिंग टू फॅसिलिटी 2 टाईप्स आहेत, सिम्प्लेक्स अँड सेकंड इज डुप्लेक्स. अकॉर्डिंग टू सिग्नल 2 टाईप्स आहेत, एनालॉग सिग्नल अँड डिजिटल सिग्नल. अकॉर्डिंग टू ट्रान्समिशन प्रोसेस, हे ट्रान्समिशन कसं केलं जातं त्याच्यावर 2 टाईप्स आहेत, बेसबँड सिग्नल अँड मॉड्युलेटेड सिग्नल किंवा मॉड्युलेटेड कम्युनिकेशन. समजतंय का बघा. फॅसिलिटीच्या अकॉर्डिंगनुसार 2 टाईप पडतात. फर्स्ट इज सिम्प्लेक्स, सेकंड इज डुप्लेक्स. डुप्लेक्समध्ये परत 2 आहेत, हाफ डुप्लेक्स आणि फुल डुप्लेक्स. अकॉर्डिंग टू सिग्नल परत 2 टाईप्स पडतात, एनालॉग सिग्नल अँड डिजिटल सिग्नल. अकॉर्डिंग टू ट्रान्समिशन प्रोसेस, तुमची प्रोसेस कशी आहे ट्रान्समिशनची, तुम्ही ओरिजिनल पाठवताय का त्याचं काय कन्वर्जन करून पाठवताय, त्याच्यावर 2 टाईप्स पडतात. पहिला जो आहे तो बेस कम्युनिकेशन अँड सेकंड इज मॉड्युलेटेड कम्युनिकेशन म्हणू शकतो आपण. मॉड्युलेटेड कम्युनिकेशन म्हणा किंवा मॉड्युलेटेड सिग्नल आपण म्हणू शकतो. ठीक आहे. आता अकॉर्डिंग टू फॅसिलिटी आपण पाहिल्याच्या आधी सिम्प्लेक्स अँड डुप्लेक्स. वन वे कम्युनिकेशन इज कॉल्ड ॲज सिम्प्लेक्स. वन वे कम्युनिकेशन. In this communication, signal is travel from one direction only. Signal हा फक्त एका डायरेक्शन मध्ये काय करेल, ट्रॅव्हल करेल. हे आपण काल पण पाहिलं होतं. सॉरी, याच्या आधीच्या पण लेक्चरमध्ये आपण पाहिले ट्रान्समीटर, रिसिव्हर. ठीक आहे. ॲरो फक्त त्या साईडला असेल, फक्त जात असेल. वन वे कम्युनिकेशन इज कॉल्ड ॲज सिम्प्लेक्स. In this communication, signal is travel from one direction only. फक्त सिग्नल जाईल, रिटर्न मध्ये परत आपल्याला माघारी येणार नाही. म्हणजे एक्झाम्पल इथे दाखवलं की रेडिओचे असेल, आपण काल आयच्या आधी पण पाहिले, रेडिओचे सिग्नल असतील, टीव्ही असेल, फॅक्स असेल, पेजिंग असेल किंवा तुमच्या केबल टीव्हीचे सिग्नल असतील, ते सिग्नल आपल्याला फक्त मिळतात. बरोबर. त्याला म्हटलं जातं सिम्प्लेक्स. याच्यामध्ये फक्त डाटा पाठवला जाईल, सेंड केला जाईल. आता डुप्लेक्स म्हटलं की याच्या अगदी अपोजिट, सिम्प्लेक्सच्या अपोजिट असेल तुमचं डुप्लेक्स.
ठीक आहे. डुप्लेक्स मध्ये काय होतं, टू वे कम्युनिकेशन आहे. ट्रान्समीटर आणि रिसिव्हर, आपण इथं फिगर बघू शकता. ॲरो डायरेक्शन गेलेली पण आहे आणि आलेली पण आहे. ठीक आहे. तर डुप्लेक्स मध्ये काय होतं, डुप्लेक्स मेथडमध्ये त्याचे दोन प्रकार, हाफ आणि फुल. सिम्प्लेक्स मध्ये की वन वे कम्युनिकेशन आलं आणि डुप्लेक्स मध्ये की टू वे कम्युनिकेशन आहे. सिग्नल जाईल पण आणि येईल पण, स्वीकारला पण जाईल आणि पाठवलं पण जाईल. त्याच्यामध्ये हाफ जेव्हा पाहतो आपण, हाफ डुप्लेक्स, तर हाफ डुप्लेक्स मध्ये ॲट अ टाइम एकाच वेळेला सिग्नल ट्रान्समिट केला जाईल आणि रिसिव्ह केला जाईल. एक सिग्नल ट्रान्समिट केल्यानंतर तिकडून परत तो सिग्नल इकडे ट्रान्समिट होऊ शकतो. जसं मिलिटरी ऑपरेशन असतील किंवा पोलीस वॉकी-टॉकी पाहिलं असेल, ओव्हर शब्द आपल्याला ऐकायला येतो की ओव्हर म्हटल्यानंतर मग तिकडचा माणूस आपल्याशी बोलतो. तर ॲट अ टाइम फक्त एका वेळेला एकदा ट्रान्समिशन होऊ शकतं आणि त्याच्यानंतर तिकडून परत दुसरा माणूस, हे थांबल्यानंतर तिकडची प्रोसेस होते. ठीक आहे. दोन्ही ॲट अ टाइम होऊ नाही शकत, त्याला म्हणतो आपण हाफ डुप्लेक्स. आणि दोन्हीही ॲट अ टाइम होत असतील तर त्याला म्हटलं जातं फुल डुप्लेक्स. जसं की आपला मोबाईल आहे, टेलिफोन सिस्टीम आहे, दोन्ही माणसं ॲट अ टाइम तुम्ही बोलू शकता एकमेकांशी. ठीक आहे. त्याला म्हणायचं फुल डुप्लेक्स. त्याच्यानंतर सेकंड टाईप जो आहे आपला अकॉर्डिंग टू सिग्नल. आता अकॉर्डिंग टू सिग्नल म्हणजे सिग्नल कोणत्या स्वरूपाचा आहे, त्याच्यावरून दोन टाईप पडलेले आहेत. फर्स्ट टाइप is analog signal communication and second is digital signal communication. When in this communication the signal is continuously varying voltage or current like sine wave. In this communication when signal is varying continuously like sine wave, voltage or current, व्होल्टेज किंवा करंट एखाद्या कम्युनिकेशनमध्ये साइन वेव्ह सारखा सतत चेंज होत असेल, त्याचं स्वरूप सतत बदलत असेल, साइन वेव्ह सारखी प्लस नंतर मायनस, मायनस नंतर प्लस, तर त्या कम्युनिकेशनला दिस कम्युनिकेशन इज कॉल्ड ॲज ॲनालॉग सिग्नल कम्युनिकेशन. सिग्नलचं स्वरूप पाहतोय आपण. when signal is continuously varying its voltage or current like sine wave, this communication is called as analog communication. मग ते टीव्हीचे सिग्नल्स असतील, टेलिफोनचे असतील, AM, FM, PM म्हणजे काय, एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन और फेज मॉड्युलेशन, याच्यामध्ये अॅनालॉग सिग्नलचा उपयोग आपण करतो. ह्या सिग्नलचा वापर करून जर एखादं कम्युनिकेशन होत असेल तर त्या कम्युनिकेशनला अॅनालॉग सिग्नल कम्युनिकेशन असं म्हटलं जातं, कारण अॅनालॉग सिग्नल यूज केला जाईल कम्युनिकेशनसाठी. ठीक आहे. अकॉर्डिंग टू फॅसिलिटी हे आले, वन वे, टू वे, ॲट अ टाइम होते का नाही, याच्यावरून हे टाईप पडले, सिम्प्लेक्स, डुप्लेक्स. आता अकॉर्डिंग टू सिग्नल अॅनालॉग आणि डिजिटल पाहतो आपण. दिस कम्युनिकेशन signal is continuously varying voltage and current like sine wave. Therefore, this type of communication is called as analog signal communication. ठीक आहे. एक्झाम्पल तुम्ही बघू शकता की टीव्हीचे सिग्नल्स असतील किंवा टेलिफोन असेल किंवा ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन असेल किंवा फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन असेल किंवा फेज मॉड्युलेशन पण असू शकते. त्याच्यानंतर डिजिटलमध्ये जर तुमचा सिग्नल when signal is in the form of 1, 0 or any type of coding, जर सिग्नल हा तुमचा 1, 0 मध्ये असेल किंवा एखाद्या कोड मध्ये असेल, when signal is in the form of 1 and 0 or any type of coding, then this type of communication is called as digital communication. त्या कम्युनिकेशनला डिजिटल कम्युनिकेशन असं आपण म्हणतो. रडारचे सिग्नल्स असतील, टेलिग्राफ सिग्नल्स असतील किंवा PPM, PAM, पल्स ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन किंवा पल्स फेज मॉड्युलेशन, यामध्ये डिजिटल सिग्नलचा वापर आपण काय करतो, यूज करतो. ठीक आहे. रडार असेल किंवा डाटा कम्युनिकेशन असेल, रडार सिग्नल असतील किंवा डाटा सिग्नल असू शकतात. PAM म्हणजे काय, पल्स ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन. PPM म्हणजे काय, पल्स फेज मॉड्युलेशन किंवा टेलिग्राफ सिग्नल असतील, तर इथं डिजिटल सिग्नलचा कम्युनिकेशनसाठी वापर केला जातो. ठीक आहे. आता जो तिसरा प्रकार आहे अकॉर्डिंग टू ट्रान्समिशन प्रोसेस, म्हणजे तुम्ही ट्रान्समिशन करत असताना तुम्ही ओरिजिनल सिग्नल पाठवताय का त्याच्यावरती काय प्रोसेस करून पाठवताय,
प्रोसेसवरून दोन प्रकार परत पडलेले. फर्स्ट टाइप इज बेस बँड टेलिफोन कम्युनिकेशन अँड सेकंड इज मॉड्युलेटेड कम्युनिकेशन. ठीक आहे. इन बेस बँड टेलिफोन कम्युनिकेशन सिग्नल इज ट्रान्समिटेड ओरिजिनल सिग्नल पाठवला जातो ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची त्याच्यावर प्रोसेस नाही केली जात. जसं टेलिफोन सिस्टीम आहे, मोबाईल सिस्टीम असेल, व्हॉइस सिग्नल हे डायरेक्ट टेलिफोन वायरवरती बसून पाठवले जातात. त्या सिस्टीमला बेस बँड टेलिफोन कम्युनिकेशन असं बेस बँड कम्युनिकेशन असं म्हटलं जातं. हे एक्झाम्पल आहे टेलिफोन किंवा मोबाईल. ठीक आहे. तर अकॉर्डिंग टू प्रोसेस टू टाइप्स बेस बँड आणि मॉड्युलेटेड. बेस बँडमध्ये ओरिजिनल सिग्नल पाठवला जातो जसा आहे तसा, त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीची प्रोसेस आपण करत नाही. ओरिजिनल सिग्नल जसं की मोबाईल किंवा आपले व्हॉइस सिग्नल जेव्हा आपण पाठवतो मोबाईलमध्ये किंवा टेलिफोनमध्ये, व्हॉइस सिग्नल डायरेक्ट टेलिफोन वायरवरती बसून पाठवला जातो, सेंड केला जातो, ट्रान्समिट केला जातो. त्या कम्युनिकेशनला म्हटलं जातं बेस बँड कम्युनिकेशन. विदाउट एनी मॉड्युलेटिंग प्रोसेस when we transmit original signal then this type of communication is called as baseband communication. आता राहिलं लास्ट टाइप मॉड्युलेटेड मध्ये काय केलं जातं बघा की मला इथून जेव्हा आपल्याला जवळ सिग्नल पाठवायचे असतात तेव्हा डायरेक्ट पाठवले तरी सुद्धा चालतात. पण जेव्हा खूप डिस्टन्स लॉंग असतं तर त्यावेळेला काही सिग्नलची स्ट्रेंथ वीक पडते किंवा कमी पडते आणि जात असताना डिस्टर्बन्स निर्माण झाल्यामुळे किंवा नॉईज निर्माण झाल्यामुळे, नॉईज आपण काल हा शब्द राहिला बघायचा लास्टला बघू. तर नॉईज म्हणजे काय? अनवॉन्टेड सिग्नल. एखादा आवाज ॲड होऊ शकतो दुसरा किंवा काही सिग्नल प्रोसेस होऊ शकते, वायर खराब असू शकते, बाहेरचा परिणाम त्या सिग्नलवरती होऊ शकतो. तर त्या सगळ्याला म्हणायचं की नॉईज किंवा डिस्टर्बन्स. एनी डिस्टर्बन्स इन कम्युनिकेशन इज कॉल्ड एज नॉईज. ठीक आहे. मग जर आपला सिग्नल वीक असेल, स्ट्रेंथ कमी असेल तर लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशनमध्ये खूप प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात जेव्हा आपण एखादा सिग्नल ट्रान्समिट करत असतो. मग त्या पद्धतीमध्ये काय केलं जातं तर सिग्नल मॉड्युलेट केलं जातं. मग मॉड्युलेट करायचं म्हणजे काय तर सुपर इम्पोजिंग प्रोसेस केली जाते. देन सुपर इम्पोजिंग प्रोसेस मीन्स व्हॉट? तर सुपर इम्पोजिंग प्रोसेसमध्ये काय केलं जातं की मॉड्युलेटिंग सिग्नल सुपर इम्पोज केला जातो हाय फ्रिक्वेन्सी कॅरियर वेव्हच्या सहाय्याने आणि मग पाठवलं जातं. त्याला म्हटलं जातं मॉड्युलेटेड कम्युनिकेशन. सिंपल सांगायचं म्हटलं तर समजा मी आहे आणि मला ट्रॅव्हलिंग करायचं सोलापूरपर्यंत, तर जर मी चालत चालले तर माझं स्टॅमिना राहणार नाही किंवा मला खूप वेळ लागेल, 10 दिवस लागतील, 15 दिवस लागतील. ठीक आहे. पण जर मी गाडीचा उपयोग केला, सायकलचा उपयोग केला तर त्याच्यापेक्षा कमी वेळ लागेल, पण मी दमणार आहे सायकलिंग करून. टू व्हीलरचा वापर केला तर त्याच्यापेक्षा लवकर जाईल, फोर व्हीलरचा वापर केला तर त्याच्यापेक्षा लवकर जाईल, आणखी मोठ्या गाडीचा उपयोग केला तर त्याच्यापेक्षा लवकर जाईल. तर तुम्ही जाण्यासाठी जे माध्यम वापरणार आहे ते जितकं स्ट्रॉंग असेल तितकं कम्युनिकेशन काय होईल आपलं बेटर होईल. म्हणजे समजा मी सिग्नल असेल तर माझी कॅपॅसिटी तेवढी नसेल तर मला दुसऱ्या कॅरियरचा आपल्याला काय करावं लागेल, वापर करावा लागेल. की जसं आपण गाडीचा वापर करतोय मला नेण्यासाठी, तसं इथं सिग्नलला नेण्यासाठी हाय फ्रिक्वेन्सी कॅरियर सिग्नल वापरला जातो. कॅरियर घेऊन जाणार त्या कॅरियर सिग्नलवरती तुमचे बेसिक सिग्नल बसवून पाठवले जातात कारण ओरिजिनली यांची कॅपॅसिटी नाही आहे लांब जाण्यासाठी. त्याला सुपर इम्पोजिंग प्रोसेस असं म्हटलं जातं. वेन मॉड्युलेटेड सिग्नल तुम्ही कॅरियर हाय फ्रिक्वेन्सी कॅरियर सिग्नलवरती बसवून जेव्हा पाठवतो त्याला सुपर इम्पोजिंग करणे असं म्हणतात. त्याचा वापर जेव्हा आपण करतो तेव्हा त्या कम्युनिकेशनला मॉड्युलेटेड कम्युनिकेशन असं म्हटलं जातं. स्वतःची कॅपॅसिटी नाही त्या सिग्नलची म्हणून त्या सिग्नलला हाय फ्रिक्वेन्सी कॅरियरवरती बसवून पाठवलं जातं की जेणेकरून तो सिग्नल लवकर जावा आणि विदाउट नॉईज आपल्याला पुढे जावा. ठीक आहे. कोणतीही प्रोसेस न करता पाठवली तर बेस बँड, प्रोसेस करून पाठवले तर मॉड्युलेटेड कम्युनिकेशन. ठीक आहे. सिग्नल अशा स्वरूपाचा असेल तर ॲनालॉग, 1 कोडमध्ये असेल तर डिजिटल, 1 वे कम्युनिकेशन असेल तर सिम्प्लेक्स, 2 वे कम्युनिकेशन असेल तर डुप्लेक्स, ॲट ए टाइम एकदाच होत असेल तर हाफ डुप्लेक्स, ॲट ए टाइम दोन्ही होत असेल तर फुल डुप्लेक्स. तर हे आपण कम्युनिकेशनचे टाईप्स आज आपण